हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। बहिणींनो आणि मित्रांनो, मोठी बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी मिळणार, हा प्रश्न आज महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात आहे। काही महिलांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत, तर काही जणी म्हणत आहेत की आमचे पैसे अचानकपणे बंद झाले। मग नेमकं कारण काय आहे? 23वा हप्ता या महिन्यात येणार का, की पुन्हा उशीर होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच बंद केलं तर तुमचं मोठं अपडेट मिस होऊ शकतो। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर करा, कारण महाराष्ट्रातील सरकारी योजना, राजकारण, मोठ्या बातम्या आणि शेतीविषयक अपडेट्स आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल। राज्यातील लाखो महिलांना सध्या एकच प्रश्न पडलेला आहे की 23वा हप्ता नेमका कधी जमा होणार? काही जणी म्हणत आहेत आमच्या खात्यात मागचा हप्ता आला पण हा आलेला नाही, तर काही महिला म्हणत आहे आमचं ई-केवायसी झालेलं आहे तरी पैसे का थांबले? आज या व्हिडिओमध्ये आपण 23व्या हप्त्याची संभाव्य तारीख, सरकारकडून आलेले अपडेट, पैसे अडकण्याची कारणं, ई-केवायसीची माहिती आणि कोणत्या महिलांना पैसे मिळू शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सध्या 23व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका। काही रिपोर्टनुसार पडताळणी प्रक्रिया आणि ई-केवायसीमुळे काही हप्त्यांमध्ये विलंब झालेला दिसतो। सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लाभार्थी पडताळणी सुरू असल्याने अनेक महिलांची कागदपत्रे, आधार लिंक, बँक खाते आणि ई-केवायसी तपासले जात आहेत। काही महिलांचे पैसे याच कारणामुळे तात्पुरते थांबले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। आता प्रश्न असा आहे की जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर काय करायचं? सर्वात पहिली गोष्ट, तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा। दुसरी गोष्ट, ई-केवायसी पूर्ण आहे का ते पहा। तिसरी गोष्ट, अर्ज करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे का ते तपासा, कारण अनेक वेळा फक्त छोट्या छोट्या चुकीमुळे पैसे अडकतात आणि महिलांना वाटतं की योजना बंद पडलेली आहे। आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या खात्यात मागचा हप्ता आला का नाही? आणि तुम्ही महाराष्ट्रातील आमचा हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तेही नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।